सोमय्यांची तक्रार करण्यासाठी आमच्याकडे 5 महिला आलेल्या आहेत। संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना गर्भित इशारा दिलाय। वेळ पडल्यास आम्ही त्या महिलांना जनता न्यायालयामध्ये समोर आणू। आम्ही असं घाणेरडं राजकारण करणार नसल्याचंही संजय राऊत म्हणाले। 37 आरोप केले पण राऊतांनी एकही पुरावा दिला नसल्याचं सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। हिम्मत असेल तर समोर ये। आता आमच्याकडे 5 महिला आलेल्या आहेत। या मुलूंच्या नागड्या पोपटलालने कसं शोषण केलंय त्याचं जनता न्यायालयात त्यांना मी हजर करू। 5 महिला, एक मध्यंतरी प्रकरण आलं होतं नागड्याचं, आता 5 महिला आलेल्या आहेत। पण आम्हाला असं वाटतं की या अशा प्रकारचं राजकारण आम्ही करू नये। त्यालाही बायको आहे, त्यालाही सून आहे, कुटुंब आहे। 5 महिला तक्रार द्यायला तयार आहेत। आतापर्यंत संजय राऊतने 37 आरोप केले। त्या 37 पैकी दमडीचा एक आरोप आता कागदपत्र तो ठेवू शकलेला नाही आहे। 100 कोटी मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केला, त्याचा डिफेमेशन ते सुनावणी सुरू आहे, अंतिम टप्प्यात आहेत। ठाकरेंचं सरकार होते मग का गप्प बसला होता? पहिला हिशोब द्या संजय राऊत साहेब, भावाचा, मुलीचा, पार्टनरचा खात्यात कोट्यावधी रुपये कोविडचे गेलेत, हिशोब द्या पहिले।